रोळी म्हणजे एकाच सिनेमात 2 भूमिका, तसंच एकाच तिकिटात 2 अभिनेत्री, त्यामुळे प्रेक्षकांचा फायदा आहेच. आणि मी असं मगाचपासून त्या -डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं म्हणजे -3 -4 असं काहीतरी टेम्परेचर तिकडे होतच. आणि तरी आपण छान शिफॉनच्या साड्या, कडकडीत थंडी पण तरी कडकडीत परफॉर्मन्स, स्लीवलेस, बाकी संपूर्ण युनिट कुडकुडतंय पण तुम्ही मात्र कडकडीत परफॉर्मन्स देताय. काय म्हणजे ही भूमिका म्हणजे इतकी हॉट आहे असं या दोन्हीला? बापरे, हॉट वगैरे माहित नाही, पण मला फार मजा आली रे. मला असं वाटतं की आपण जेव्हा ऍक्टर बनतो त्यावेळेला, किंवा आपण लहानाचे जेव्हा मोठे होत असतो आणि जेव्हा आपण हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन्सना बघत असतो की असं ते बर्फात शिफॉनच्या साड्या नेसून डान्स करत असतात वगैरे, आणि असं आपल्याला वाटतं काय मस्त ना, किती भारी. तर ते मला करायला मिळेल हे मला चित्रपट स्वीकारला तेव्हा माहिती नव्हतं, कारण तोपर्यंत असं काही लुक डिझाईन झाला नव्हता. त्यानंतर मग लुकवर चर्चा झाली, मग तो लुक डिझाईन झाला. आणि शूटिंगला जायच्या 3 दिवस आधी मला अशी भीती वाटायला लागली की 0 डिग्री दिसतंय इकडे. आपण जो काय धाडसी निर्णय म्हणतोय, हा मी घालीन स्लीवलेस, मला काही फरक नाही पडत, मी घालीन, तर ते कसं आपण निभावणार आहोत मला माहिती नाही. पण मला आठवतंय पहिला दिवस होता माझा आणि सचित आणि मी म्हणालो आणि तो म्हणाला की पुकार मधल्या माधुरी दीक्षितची आठवण झाली. तिचं ते जे गाणं येते त्या गाण्याबद्दलची, आणि मग माझ्या डोक्यात तोच लूप राहिला. आणि मग म्हटलं, जर माधुरी दीक्षितनी हे केलंय, आपले ती इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आहे, आपण रोज सकाळी उठून स्वतःला सांगायचं मी हे करू शकते आणि मी हे करणं. सो तो एक भाग झाला अनुभव म्हणून. एवढ्या थंडीत फार ऍक्च्युली थर्मल वगैरे न वापरता, कारण स्लीवलेस ब्लाउज मध्ये कुठे थर्मल वापरणार. पण हॅव्हिंग सेड दॅट, सगळेजण बोलले आहेत, तरीही मी पुन्हा थोडंसं सांगते की खरंच उत्तम कथा. आणि मला कपिलचं काही नरेशन नाही मिळालं, मला सचिनचं नरेशन मिळालं. आणि थँक्यू म्हणेल, कारण अगदी म्हणजे अक्षरशः या लास्ट मिनिट एंट्री एंट्री आहे प्रियाची. आणि आम्ही खूप कळत नव्हतं की या भूमिकेला कोण अभिनेत्री न्याय मिळवून देईल. अनेक नावं चर्चेत होती, पण लास्ट मोमेंटला प्रियानी हो म्हटलं. त्याचं श्रेय पुष्कर आणि नितीनला जातं की त्या दोघांनी, प्रिया खरं तर आधी खूप बिझी होती त्यामुळे तिला जमणार नाही असंही थोडंसं झालं होतं, पण पुष्कर आणि नितीननी कट्टा सोडला नाही. आणि मगाशी जे ती म्हणाली ते तिला हॅट्स ऑफ आहे, कारण आम्ही 4-5 दिवस त्या थंडीत कुडकुडत होतो. आणि ही मात्र शिफॉनची साडी, तो जर ट्रेलर मध्ये आपण सीन बघितला, तुझ्याशी बोलायचा विचार करतच होते आणि तू आलास तेव्हा ही मला काहीच नाही होत आहे ना, मला मी मुक्तामुळी बरी आहे ना, स्लीवलेस सगळे स्वेटर. पण आम्ही तरी त्याच्यात एक स्वेटर आहे मला, पण बाकीचे तर म्हणजे ओव्हरकोट्स आणि सगळं असं घालून ते. आणि ही मुलगी बिंदास तिकडे त्या साडीतून. आता मला मी ठरवलंय, मला कोणी नाही वाचत असं ती म्हणाली. विशेष ठरवलं तर होतं. पण म्हणजे कमिंग बॅक टू द अर्लियर पॉइंट, मी सगळ्यात लास्ट इन आहे चित्रपटात. पण म्हणजे मला लास्ट इन आणि ऍक्च्युली फर्स्ट आउट असंही म्हणायला लागलं. सगळ्यात लवकर पालून आलंय मी बॅकअपच्या दृष्टीने म्हणते. सगळ्यात शेवटी एंट्री माझी झाली आणि सगळ्यात पहिलं बॅकअप मला करून घरी पाठवलं त्यांनी. आणि दिस इज बिकॉज कारण माझा दौरा लागला होता आणि हे. सो मला असं वाटतं की दिग्दर्शक टीम, लेखक टीम, प्रोडक्शन टीम यांनाही की माझ्या अवेलेबल त्या तारखा सगळ्या मॅनेज करून त्यांनी, खूप अटीतटीचं झालं होतं तेव्हा सगळं, पण त्यांनी ते सगळं केलं आणि त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकले. 2 कथानक तर आहेत, जसं सगळेजण म्हणाले तसं. नितीन बरोबर माझा 3रा-4था सिनेमा असेल, तर कम्फर्टेबल टीम तर होतीच. माहिती होतं की मी कोणा लोकांबरोबर काम करते आणि आपण काय पद्धतीने काम करणार आहोत. पण माझ्यासाठी ह्या 2 गोष्टी खरंच खूप एक्साइटिंग होत्या. ते म्हणजे 3 गोष्टी, सॉरी. ते म्हणजे सचित बरोबर मी पहिल्यांदा काम करते. म्हणजे मला उमेशची आणि त्याची रुपालीची मैत्री माहिती आहे आणि मी त्यांचे किस्से ऐकले आहेत.
तेव्हापासून मी लहानपणापासून त्याचं काम बघत आले. म्हणजे आपण जेव्हा चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छित होतो त्यावेळेला तो हिरो म्हणून काम करत होता, जो आजही करतो आहे. सो ते एक इन्स्पिरेशन होतं, ते एक खूप छान फिलिंग होतं की मला आज त्याच्याबरोबर काम करायला मिळणार आहे आणि स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. आणि म्हणजे हिच्याबद्दल मी कितीही बोललं तरी खूप कमी आहे. खूप लोकांची ती ऍक्ट्रेस म्हणून इन्स्पिरेशन आहेच, पण मला ती माणूस म्हणूनही प्रचंड आवडते. मुक्ता बरोबरचाही माझा हा 3रा सिनेमा आहे. आणि म्हणजे सगळ्यात जास्त काळ आम्ही दोघीला एकत्र घालवला, पण याही चित्रपटाला आम्ही दोघींनी खूप मजा केली. आणि मला असं वाटतं की 3री महत्वाची गोष्ट म्हणजे संदीप सरांबरोबर काम करण्याचा फार मौका आला नाही. म्हणजे खूप कमी दिवस आमचे 1-2 दिवस या फिल्ममध्ये 1च का 2च दिवस आमचं एकत्र काम होतं. पण ऑफकोर्स त्यांचंही काम कायमच इन्स्पिरेशन म्हणून बघितलेले ऍक्टर्स आहोत. सो मला या टीम बरोबर काम करायला मजा आली. मला कॉन्सेप्ट म्हणून ह्या सिनेमाबद्दल जास्त आवडतं की प्रत्येक कलाकाराला त्याचं एक इतकं हुकमी त्यांनी दिलंय की मुक्ता आणि सचितला त्यांचे पास्ट आणि प्रेझेंट लाईफ असू दे किंवा माझ्या वाट्याला काय आलंय ते तुम्हाला चित्रपट त्यासाठी चित्रपट बघा 31 नोव्हेंबरला. तर का एखाद्या कलाकारांनी या चित्रपटाला हो म्हणावं ह्याचं उत्तम कारण म्हणजे त्यांनी नुसती कथा आणि नुसतं त्याच्यातलं थरार नाट्य हे नाहीये, तर त्यांनी प्रत्येक पात्राला काय दिलंय आणि त्यांनी कसं प्रत्येक पात्र फुलवलंय चित्रपटात हे सुद्धा आहे. आणि अजून एक माझा खूप जवळचा मित्र ज्याचं नाव मला घ्यायचंच आहे, कारण त्यांनी आउटस्टँडिंग सिनेमा दिसवलाय, तो म्हणजे प्रसाद बेंबे. फारच सुंदर. म्हणजे प्रत्येक वेळेला शूट करत असताना प्रत्येक फ्रेम मॉनिटरवर बघितल्यानंतर असं यार आपण सिनेमा शूट करतोय, मजा येते, छान दिसतंय. सो हे फिलिंग कलाकारांना काम करताना सेटवरती येणं खूप जास्त महत्वाचं असतं, कारण आपणही सगळे मायनसच्या थंडीमध्ये जीव तोडून काम करत असतो. सो थँक्स टू दी एंटायर टीम मला या चित्रपटाचा भाग केल्याबद्दल मस्त वाटतं. थँक्यू. एक उल्लेख मगाशी राहिला, कारण या सिनेमात तो खूप जास्त महत्वाचा आहे की आमची हेअर आणि मेकअप टीम पण तितकीच महत्वाची, कारण आम्ही खूप चांगले लुक्स डिझाईन केले. माझा आणि दोघांचे आमचे 2 असल्यामुळे जास्त चॅलेंजिंग होतं, त्यामुळे संतोष डिबेले आणि आमच्या खूप चांगलं काम त्यांनी केलंय. भूमिका निभावताना कलाकार ती तावून सुलाखून निभावतात, इकडे कुडकुडून गाठून निभावलेली आहे आणि ती इतकी दमदार. आता संदीप सरांकडे मला जायचं. संदीप सर, एक तर तुम्हाला कोणतंही कॅरेक्टर अशक्य नाही आणि तुमच्याकडे तिथेच येतो. संदीप सर, एकतर तुमच्यासाठी कोणतंही कॅरेक्टर अशक्य नाही, तुमच्या कॅरेक्टरला काही अशक्य नाही. पण आता 21 तारखेला येणारा सिनेमा त्यात तुमचं कॅरेक्टर चक्क असंभव असं म्हणतंय का? ऍक्च्युअली त्याच्यासाठीच मी सिनेमा केला. हा म्हणून सो मी थोडंसं अनुभवातलं बोलतो, जे काही एवढं थोडं